नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदायकर्तृभ्यो वंशऋषिभ्यो नमो गुरुभ्यः. सगळ्यांना अभिवादन करून मी चांगदेव 65वरचं हे दुसरं प्रवचन सुरू करीत आहे. पहिल्यांदा या टोपीबद्दल सांगतो, कारण अनेकांनी प्रश्न केला. काही लोकांना मी सांगितलं, आता हे उघड आहे की ही लोकरीची टोपी ह्या हवामानात काही उपयुक्त नाही, पण तरी मी का घातली आहे, त्याला एक स्फूर्तिप्रद अशी किनार आहे म्हणा, की ही टोपी मला इथे पुण्यामध्येच दिली होती एका श्रेष्ठ प्रवचनकार आणि आध्यात्मिक मित्राने. तसे माझ्यापेक्षा बरेच ज्येष्ठ होते आणि आपल्यापैकी बहुतेकांचा त्यांच्याशी थोडाफार परिचय झाला असेल पूर्वी. निदान त्यांची प्रवचनं आपण निश्चित ऐकली असतील. त्यांचं नाव सुनील चिंचोळकर. तर त्यांनी सुमारे मला वाटते 27 वर्षापूर्वी ही टोपी मला दिली होती. तर आता पुण्यात टोप्या घालण्याचे अनेक प्रकार असतात. लोक टोप्या घालतात दुसऱ्यांना, पण हे काही त्या अर्थाने नव्हे. तर त्यांनी अतिशय प्रेमानं मला भेट दिली होती आणि म्हणून ही टोपी घातली की मला बरीच स्फूर्ती मिळते. तर त्यांच्या आठवणीने असो. तर आपण आता आपल्या पुढच्या या चांगदेव 65च्या या प्रवचनाला सुरुवात करू. की चांगदेव हे फार श्रेष्ठ प्रतीचे साधक आहेत बघा. त्यागवान आहेत, वैराग्यवान आहेत, आणि म्हणून त्यांना काय की फार कमी शब्दात समजतं, फार जास्ती सांगावं लागत नाही. तर ह्या सगळ्या ओव्यांमध्ये विशेष काही प्राथमिक साधनं वगैरे काही मांडलेली नाही आहेत. कारण आधी म्हटल्याप्रमाणे हे पत्र आहे आणि पत्र हे ज्याला लिहिलेलं आहे त्याच्यासाठी मुख्यतः उपयुक्त असतं. इतरांसाठी उपयुक्त असतं की जेव्हा ते स्वतःला त्यांच्या भूमिकेतनं बघत असतील. म्हणजे जसं कुणासाठी एखादं औषध उपयुक्त आहे आणि ज्याला तशाच प्रकारची काही लक्षणं असतील तर त्यालासुद्धा ते म्हणून उपयुक्त ठरू शकतं. तर तसंच चांगदेवांना अनेक प्रकारच्या या योगिक उपलब्धींच्या नंतरही शांती मिळालेली नाही आहे. अनेक प्रकारचं योग साधन त्यांच्याकडनं झालेलं आहे. परिणामी त्यांना दीर्घायुष्याचा लाभ झालेला आहे. 1400 वर्ष ते जगलेत. काही ग्रंथांमध्ये त्यांच्या वडिलांचं, आजोबांचंही वर्णन सापडतं. तर म्हणून की किती 1400 वर्ष म्हणजे फार मोठा काळ होतो बघा. तितके वर्ष त्यांनी साधना केली आणि ते काही या योगसिद्धी त्यांना प्राप्त झाल्या, पण मनशांती काय मिळाली नाही. कारण ती फक्त आत्मज्ञानानं मिळते आणि सर्वसाधारणपणे ज्याला योग साधना म्हटलं जातं त्यात प्रकृतीचं नियमन केलं जातं.
आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्याचा त्याच्यात अभ्यास केला जातो. पण आपलं जे नित्य सर्वव्यापी आनंद घन असं आत्मस्वरूप आहे, त्याचा मात्र साक्षात्कार तिथे होतो असं काही नाही. म्हणून चांगदेव हे अशांत आहेत. त्यांना म्हणून ज्ञानदेवांना भेटून त्यांच्याकडनं हे उपदेशामृत पान करण्याची तीव्र इच्छा झालेली आहे. आणि म्हणून आपण बघितलं की ज्ञानदेव त्यांना अगदी कुठलीही वेगळी प्रस्तावना न करता सरळ विषयाला हात घालून सांगत आहेत की हे बघा की काहीच परिवर्तन झालेलं नाही. आत्मा जसाच्या तसाच आहे. आपण काही केलं असेल, कितीतरी लोकांना असा प्रश्न पडतो की आपण काय की अध्यात्म मार्गाकडे आता वळून काय उपयोग, जीवनात इतक्या काही आत्मज्ञानाच्या विरोधी अशा गोष्टी आपण केलेल्या आहेत, कितीतरी पापं आचरलेली आहेत, आणि मग आता काय आपल्याला काही आशा नाही असं वाटत असतं. कितीही जरी पापं केलेली असली तरी काय की तुमच्या स्वरूपाला त्याच्यामुळे यत्किंचित देखील बाधा येत नाही. पुष्कळ जण मला म्हणतात की ह्या जन्मी काही मला आत्मज्ञान होईल अशी शक्यता मुळीच दिसत नाही. मी विचारतो मग कुठल्या जन्मात होईल याच्याबद्दल काही कल्पना आहे का? आणि का ते समजावून सांगा. या जन्मात का नाही होणार हे समजावून सांगा. मित्र हो, माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की असा विचार चुकूनही मनात आणू नका. कारण आपल्या आत्मस्वरूपाला किंचित देखील धक्का लागलेला नाही. हे आत्मा सर्वव्यापी, सर्वाधार, सर्वांच्या पलीकडे असा अजूनही तसाच्या तसाच विद्यमान आहे. आपण काहीही करीत असलो तरी त्याच्यामुळे त्याचा स्पर्श होत नाही. खोमकाजो तर आणि त्याने त्याच्यासाठी काही थोडे दृष्टांत दिले की जेवी नाम मात्र लुगडे एरवी सुतची ते उघडे. म्हणजे वस्त्र आहे, इथे लुगड्याचं उदाहरण दिलं, पण कुठलंही वस्त्र म्हणजे काय, ते सूतच आहे ना. ते सूतच काही विशिष्ट प्रकारे ठेवलं की त्याला वस्त्र म्हणायचं, लुगडं म्हणायचं, सदरा म्हणायचं, जे काही, पण ते सूतच आहे. त्या सूतात काही परिवर्तन नाही झालेलं. कुठे रंगसंगती चांगली नाही झाली, ठीक आहे, पण ते सूत तरी तसं सूतच आहे. कुठे ते कपडा जरा जास्ती मोठा झाला किंवा लहान झाला तरी ते सूतच आहे. तिकडे जे दुकानदार असतात ते महाचलाख असतात की विकायचं असतं ना त्यांना. समजा एखाद्याने एक शर्ट विकत घेतला आणि दिसतं जरा लांब झालेलं आहे, तर त्याला सांगतात नाही ते धुतल्यावर जरा आटतो ना तर बरोबर होईल तुम्हाला. तर आणि दुसऱ्याला काय की तो बरोबर झालेला आहे फिट, जरा थोडासा म्हणजे कमी ह्याचा आहे, आखूड आहे. नाही काय की ते नंतर थोडा तो वाढतो, जसं तुम्ही अंगात घालाल की नाही तर तसं तर ते बरोबर होईल तुम्हाला. तर ते कपडे असे असू शकतात, परंतु दोन्ही बाबतीत ते सूतच आहे की नाही. त्याला काही बाध येतो का? त्याच्या सूतपणाला किंचित देखील बाध येत नाही. म्हणून असा विचार मनात आणू नये की आता बापरे ह्या जीवनामध्ये
मी किती किती चुका केल्या आणि त्या सगळ्या चुका निस्तरायला, ती सगळी पापं फेडायला किती जन्म लागतील. बापरे, काय हिशेब करता येतो हो. हे कुणी सांगितलं आपल्याला? उगीचच काहीतरी कल्पना करायच्या. ते एका क्षणात सगळं संपून जाईल. ज्ञान झालं की झालं बघा. श्रीरामकृष्ण किती छान सांगत असत की एखादी खोली 1000 वर्ष ती अंधकारात होती, तर मग आता आपण दिवा लावल्यावर तो अंधार जायला किती वेळ लागतो हो? 1000 वर्ष. किती वेळ लागणार आहे? सांगा. एक क्षण. बस तसंच एक क्षण तेवढा पुरेसा आहे. त्या ज्ञान झाल्याबरोबर या सगळ्याला काही किंमत राहत नाही. तर म्हणून हे चांगदेवांना ते ती गोष्ट सांगतात की अहो हे सुतची उघडे का माती मृद भांडे तया परी, की मातीचं आहे, त्याची किती भांडी बनवली तरी त्यातला मातीपणा निघून जातो का? नाही. तर तसंच आपलं जे आत्मस्वरूप आहे त्याला अजिबात किंचित देखील झळ पोचत नाही बघा. हे खूप लक्षात ठेवणं आवश्यक आहे, कारण मनुष्य कधीकधी अवसादग्रस्त होतो की अरे बापरे, मी किती चुका केल्या. पण त्या चुका करू नयेत हे ठीक आहे, पण त्याच्यामुळे असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे की मग मला ह्या जन्मी काही आत्मज्ञान होणार नाही. असा विचार मुळीच मनात बाळगू नये. ह्या क्षणी होऊ शकतं हो. कारण सत्य हे सत्य आहे. तर त्याच्यावरती कितीही जरी त्या आरशावरती किती धूळ जमली तरी तो आरसाच आहे. जरा धूळ पुसून टाकली की झालं. तर ह्या गोष्टी फार कठीण नाही आहेत. मला कोणी म्हणत होतं, त्या अहमदाबादमध्ये ही चर्चा सुरू होती की म्हणाले एक जण खूप जुने भक्त आहेत बरं, ते सगळे कुटुंबीय फार जुने भक्त आहेत. तर म्हणत होते की हे आत्मज्ञान लाभ म्हणजे किती किती कठीण गोष्ट आहे. आणि मी त्यांना म्हटलं, सगळ्यात सोपी गोष्ट जगात कुठली असेल तर ती म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती. मी काही चुकीचं सांगत नाही आहे मित्र हो. अगदी बरोबर सांगत आहे. आपण याच्यापेक्षा जगात कितीतरी मोठमोठी कामं करतो, कितीतरी कठीण कामं करतो, पण हे त्या मनाने काहीच कठीण काम नाही आहे. अगदी सोपं काम आहे. फक्त योग्य रीतीने जगाकडे बघायचं आहे की ते आत्माच आहे ना, काही त्यात झालं काहीच नाही आहे. मी नावाचं काही नाहीच आहे. मी नावाचं काही नाही आहे, तर माझी मुक्ती नावाचं काय आहे? माझी नावाची कुठलीच मुक्ती नसते बघा. आपल्याला वाटतं माझी मुक्ती होईल की नाही होणार. म्हणजे आपण काय कल्पना करतो की जणू आपण काय की कोणाला तुरुंगाची शिक्षा झालेली आहे, 10 वर्ष तिकडे तुरुंगात खडी फोडा. तर आणि 10 वर्षानंतर आपण मग मुक्त होतो, बाहेर येतो. तर मी बंधनात होतो 10 वर्ष, 10 वर्षांनी मुक्त झालो. एक गोष्ट सांगतात एका पती पत्नीची की त्या दिवशी त्यांच्या लग्नाचा 10वा वाढदिवस होता आणि तो मनुष्य पहाटे सकाळी उठला, बिछाण्यावरती बसून रडत होता. त्याच्या बायकोने विचारलं, काय झालं रडायला? आज आपला असा इतका छान मोठा दिवस आहे, आपल्या लग्नाला आज 10 वर्ष झाली. तुला आठवत नाही का 10 वर्षापूर्वीचा तो दिवस की आपण दोघं एकत्र असे बसलेलो असताना तुझ्या बापांनी मला धरलं आणि सांगितलं, आता या माझ्या मुलीशी लग्न कर, नाही तर तुला 10 वर्ष तुरुंगात पाठवतो, मी पोलीस ऑफिसर आहे.
ती बायको म्हणाली, मग छान की तू आपण बरोबर निर्णय घेतला लग्न करण्याचा. काय की मला वाटतं की त्यांनी जो दुसरा ऑप्शन दिला होता ना तो घेतला असता तर आज मी मुक्त होऊन बाहेर आलो असतो की नाही. तर असं की पहा, आपल्याला मुक्तीची अशी काहीतरी कल्पना असते की ते तुरुंगातनं मी तुरुंगात आहे आणि मी तुरुंगातनं बाहेर पडून मुक्त होईन. ही मुक्ती अशी नाही आहे. मी हाच आभास आहे. हो, हां, मी हा आभास आहे. हां, जसं जग हा आभास आहे, मी सुद्धा तसाच आभास आहे. तो आभास नाहीसा झाला की मुक्तीच आहे ती. म्हणून हा फक्त आभास काढून टाकायचा आहे की असं कोणी स्वप्न बघत आहे तर स्वप्नामध्ये त्याच्यावरती एक वाघ चालून येत आहे. तर मग आता त्या वाघाचा सामना कसा करता येईल. तो वाघ पळून जायला, ती व्यक्ती जागी झाली की मग तो वाघ पळून जायला किती अवकाश आहे. त्या वाघाला काय बंदुकीने मारावं लागेल का. नाही, उठला की तो मीही संपला आणि तो वाघही संपला. तर हा अज्ञानात असा खितपत पडणारा मी, तोही गेला, अज्ञानी गेलं. आपण आपला स्वभाव मुक्तच आहे मध्ये. म्हणून असं कधीच समजायला नको की नाही माझं काही खरं नाही, मला काही मुक्ती मिळेल असं वाटत नाही. अरे ह्याच्याचमुळे आपण बंधनात पडत असतो. ते म्हणतात पुढे, तेवी द्रष्टा दृश्य दशे अतीत दृग्मात्र जे असे, तेची द्रष्टा दृश्य मिसे केवळ होय. द्रष्टा आणि दृश्य ह्या दोन्हीचे अतीत तो केवळ ज्ञानस्वरूप दृक् आहे. तो निरुपाधिक परमात्माच द्रष्टा व दृश्य रूपाने प्रतीतीला येतो. हे सगळं आत्माच आहे. तोच द्रष्टा आणि तेच दृश्य, ते दोन वेगवेगळे नाही आहेत. आत्माच त्या रूपाने विलसत आहे. ते आपण या वेळेच्या बचतीसाठी काही ओव्या मी टाळत आहे आणि पुढे जात आहे. फास्ट फॉरवर्डिंग करताना तुम्ही आले फास्ट फॉरवर्ड, तसं मी थोडं फास्ट फॉरवर्ड करतो. तर तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची या परी प्रकाशे ते एकसरी संवित्ती हे. आता हा मी मागे जे म्हटलं ना तुम्हाला की इथे ज्ञानदेवांची ही काश्मीर शैव संप्रदायाची परंपरा दिसून येते. ते सांगतात की ज्याप्रमाणे अवयवांचा विस्तार हा अवयवीच असतो. थोडं समजायला कठीण आहे. थोडा आपल्याला काय की थोडी झोप दूर करावी लागेल. तर म्हणजे जरा समजायला थोडी मदत होईल. काय असं पोटभर जेवण शिरा बिरा खाल्ल्यानंतर काय की जरा ह्या गोष्टींची चर्चा जरा कठीणच असते. पण तुम्ही सुज्ञ लोक आहात बघा. तर ते नंतर थोडा वेळ आणखीन एक साधारणपणे पाऊण तास 1 तास जरा जागे राहण्याचा प्रयत्न करावा. तर हे सांगतात तिकडे की आता अवयवांचा विस्तार झाला तरी व्यक्ती तीच आहे ना. हे लहान बाळ आहे आणि मोठा झाला तर सगळे विस्तार झाला अवयवांचा, पण तीच व्यक्ती आहे. तर तसं या
सगळा काही हे सगळ्या पदार्थांच्या प्रतीतीत एकमेव संवित म्हणजे शुद्ध ज्ञानच विलसत आहे. संवित हा त्या संप्रदायातला विशेष शब्द आहे. हा साधारण वेदांत ग्रंथात सापडत नाही. संवित हा या शैव संप्रदायाचा शब्द आहे की हे सगळं जे प्रकटत आहे ते संवित म्हणजे हे सगळं काही ज्ञान आहे, सगळं काही बोध आहे. हा बोधच आपल्याला सगळीकडे प्रतीत होत आहे. तो कशानेही त्या बोधाला स्पर्श होत नाही. आणि ज्या गोष्टी कमी अधिक अशा दिसत असतात त्या सगळ्यात काही सुंदर दिसतात, काही कुरूप दिसतात, काही कुणाला सुंदर वाटतात, काही कुणाला कुरूप वाटतात. तीच गोष्ट एखाद्याला खूप सुंदर वाटेल, एखाद्याला खूप कुरूप वाटेल. कधी कधी काय असतं बघा की एखादी अगदीच कशी तरी दिसणारी झोपडी आहे, काय म्हणजे पडकं आहे, काय सगळं असं काही प्रेक्षणीय अशी वस्तू नाही. पण एखादा कसबी चित्रकार त्या झोपडीचं जेव्हा चित्र काढतो तसंच हुबेहूब काढतो. पण त्या चित्राची इतकी वाखाणणी होते, वा काय सुरेख अगदी छान चित्र काढलेलं आहे. त्या चित्रकार आहे. कला म्हणजे काय असतं की जे त्या झोपडीत आपल्या डोळ्यांना नाही दिसणार तर ते कलाकार आर्टिस्ट ते बरोबर त्या चित्रातनं त्याच्या मागे दडलेले सगळे भाव व्यक्त करतं आणि फार सुंदर असं चित्र ते होऊन जातं. तर बघा ते सुंदर आहे आणि असुंदर आहे हे आपण कशा प्रकारे बघतो त्यावर अवलंबून असतं. की जसं एखादा शेण पडलं आहे तर तुम्हाला त्याच्याप्रती आकर्षण निर्माण होईल का की चला थोडं खाऊन बघू म्हणून? नाही. काय शी दूर जाऊ. पण ते काही किडे असतात त्यांना वाटलं वा काय सुंदर मेजवानी आहे इथे. ते तुमचं ते शिराबिरा त्यांना नाही आवडणार. ते हे किती छान आहे म्हणतील. काय आहे हा दोन्ही बोध आहे की नाही? बोध आहे की तुम्हाला त्याची तशी जाणीव होते. ती जाणीवच फक्त राहते. ती वस्तू येते आणि जाते. तर त्याला म्हणतात संवित्ती. तर ती सगळं काही हे संवित्तीच आहे. म्हणजे आपल्याला वाटतं ही वस्तू आहे, ही खुर्ची आहे, त्या खुर्चीवरती हे कोणी अमुक बसलेला आहे. तर आपल्याला हा पदार्थ आहे असं खरं वाटतं की खुर्ची आहे आणि त्याच्यावरती कोणी बसलेलं आहे. पण वास्तविक त्यात काय आपल्याला फक्त त्याची जाणीव आहे इतकंच. ते खरोखर आहे की नाही हे काही आपल्याला सांगता येत नाही. आणि अगदी त्याची म्हणजे चर्चा करणंही कठीण आहे. फक्त त्याचं ज्ञान आहे, त्याचं भान आहे, एवढंच काय ते सांगता येईल. की आता ती जाणीव म्हणून ह्या एकंदर संवित्तीच आहे सगळं काही. हे समजायला काय थोडं जरा सूक्ष्म विचार करणं आवश्यक आहे. ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग आवश्यक आहे. क्षमा करा मी सहसा इंग्रजी शब्द नाही वापरत, पण कल्पना यावी म्हणून सांगतो की ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणजे ज्या सगळ्या नाना दृश्य गोष्टी आहेत त्यातलं सामान्यत्व लक्षात घेणं. की त्याच्याप्रमाणेच आपण खुर्ची ही एक संकल्पना झाली
म्हणजे ही खुर्ची, ती खुर्ची, लाकडी खुर्ची, लोखंडी खुर्ची, सोन्याची खुर्ची, काय वाटेल ते असो, राजकारणातली खुर्ची, त्याला आणखीन एक वेगळा अर्थ आहे. तर ते सगळ्या खुर्च्या आहेत. तर पण म्हणून काय आहे की त्यातली जी वैशिष्ट्ये आहेत ती दूर केली की काय राहतं, एक संकल्पना राहते, त्याला आपण खुर्ची म्हणतो. मनुष्य प्राणी, आता सगळे माणसं एकच आहेत का? नाही, वेगवेगळी आहेत, पण त्यातलं एक सामान्यत्व आहे. त्या सामान्यत्वाला म्हणतात की मनुष्यजात. तर अशा प्रकारे जेव्हा आपण या सगळ्या आपल्याला जाणीव होते, ह्याची जाणीव, त्याची जाणीव, आता जाणीव ह्या संकल्पनेचा विचार करा. जाणीव, सगळं काही जाणीवच आहे. वेदांतात त्याला चित म्हणतात आणि ह्या तंत्रात त्याला संवित्ती म्हणतात. तर हे सगळं संवित्ती आहे. तर इथे म्हणून त्या विवरणात सुद्धा ही गोष्ट सांगितली आहे की शिव म्हणजे जे मंगल तत्व आत्मा आहे, तेथपासून पृथ्वीपर्यंत अनेकानेक विभिन्न पदार्थ दिसतात. ते काय आहेत? ते सर्व संवित म्हणजे प्रकाशित होतात. संवित म्हणजे चैतन्य व ज्ञान व मूळ चेतना. ते सगळं आपल्याला नाना प्रकारच्या या इंद्रियांमधून गोचर होत आहे आणि त्याच्यामध्ये त्या इंद्रियांचे स्वभाव, गुणदोष मिसळलेले असतात. पण ते जर बाजूला केले तर सगळं संवित आहे. अशा ह्या संवितचं चिंतन करा की सगळं काही फक्त जाणीवच आहे. तीच आहे फक्त. त्याच्यात पूर्वी, आता आणि नंतर असा काळाचा भेद नाही आहे, स्थानाचाही भेद नाही आहे. कारण ते टोटल ॲब्स्ट्रॅक्शन, पूर्णपणे ह्या सगळ्या प्रकारच्या भेदांना दूर करणारं असं ज्ञान आहे. प्रत्यस्तमित सर्व भेदान असं शंकराचार्य म्हणतात एका भाष्यामध्ये. सगळं काही केनोपनिषदाच्या भाष्यात त्यांनी हा शब्द वापरलेला आहे, प्रत्यस्तमित. या सगळ्या या उपाधी ज्या आहेत त्या सगळ्यांच्या पलीकडे ह्या बाकीच्या त्या काय उपाधी आहेत बघा. की जसं या सागरावरच्या लाटा आहेत. आता हे मित्र हो, दृष्टांताशिवाय हे समजावून सांगता येत नाही, पण दृष्टांत हे नेहमी एकदेशीय असतात. म्हणजे त्याच्यामध्ये काही समानता असते. या दार्ष्टांतिक आणि हे दृष्टांत यांच्यामध्ये ती समानता फक्त बघायची आहे, त्याच्या पलीकडे काही त्याला किंमत नाही. तर म्हणून ही समानता बघा की समुद्राच्या इतक्या लाटा आहेत, त्या सगळ्या काय की नामरूप म्हणून लाटा दिसतात. त्या बाकी आहे समुद्रच की नाही, त्या समुद्रातनंच वर येतात आणि समुद्रातच लीन होतात आणि त्याच्या मधल्या काळातसुद्धा त्या समुद्रच असतात. तर तसं हे सगळं चित आहे, संवित्ती आहे. प्रकाश येते, संवित्ती. पुढच्या ओवीमध्येही हाच दृष्टांत त्यांनी सांगितला आहे. प्रकाश येते, संवित्ती, की आपल्याला जे दिसतं, प्रत्ययाला येतं, ते सगळं संवित्तीच आहे. त्याच्यात मग नाना रूपं त्यांची आपण कल्पना करतो. ज्ञानेश्वरांच्या वेळी काही सिनेमा नावाची गोष्ट नव्हती, तर त्याच्यामुळे त्यांनी फक्त भिंतीचं उदाहरण दिलं आहे. आपण सिनेमाचं उदाहरण बघू शकतो की काही आपण सिनेमामध्ये ते चित्र बघत असलो, काही त्याच्यात घडत असलं,
तरी ते सगळं काय पडदाच आहे की नाही. समजा कुणाला वाटलं की अरे वा, सिनेमात ते चित्र दिसतंय की सुंदर फूल आहे, चला मी हे फूल घेतो, आणि म्हणून ते फूल घ्यायला गेलं तर हाताला काय लागणार आहे? पडदाच लागणार आहे, कारण तोच आहे ना तिकडे. फूल कुठे आहे? पडदाच लागणार आहे. तिथे छान त्याच्यामध्ये नदी दिसत आहे, चला थोडंसं त्या पाण्याने आपण तोंड धुवू, म्हणून कोणी उठून तिथे ते पाणी घ्यायला गेलं तर काय होणार? पडदाच हाताला लागणार. तेच खरं आहे. तर तसं या सगळ्या आपल्या जाणीवेमध्ये फक्त आत्माच खरा आहे, ते चैतन्यच फक्त आहे. बाकी नाना नामरूप ही खरी नाहीत. तर ती खरी मानण्याची एक सवय आपल्याला जडलेली आहे, आणि म्हणून आपण काय करतो? आपल्याला काय होतं? दुःख भोगावं लागतं, आपण बंधनात असतो. पण नुसतं बघायचं आहे की तिथे सगळं पडदाच आहे. कधी अगदी एखादा लहान मुलगा कधी फसला तरी एकदा फसला तर झालं, नंतर काय फसणार आहे का? नाही. तसं आपण पुष्कळदा फसलो आहोत. आता कशाला फसायला पाहिजे? ते नाही आहे, फक्त परमेश्वरच सत्य आहे. हे फक्त जाणायचं आहे हो. अध्यात्मज्ञान बघा किती सोपं आहे मित्र हो. की जे सत्य आहे ते फक्त बघायचं आहे. स्वामी विवेकानंद ते जे दैवी वाणी नावाचं त्यांचं मराठीत ते पुस्तक आहे, इंग्लिशमध्ये इन्स्पायर टॉक्स, त्यात म्हणतात की त्याला शोधू नका, त्याला बघा. परमात्म्याला शोधू नका. आहेच ना तो, त्यात शोधायचं काय आहे मला सांगा? तो काय कुठे लपून बसला आहे का कुठेतरी? त्याला शोधायची काय गरज आहे? परमात्म्याला शोधू नका, त्याला बघा. डोळे उघडा आणि बघा. बस, आणखी काहीच करायची गरज नाही. ह्याच्यापेक्षा सोपं काय असू शकतं मला तुम्ही सांगा? हे अगदी सगळ्यात कमी वेळ घेणारं आहे. साधी आपल्याला मॅट्रिकची परीक्षा पास करायची तर ते पहिल्या वर्गापासून की बालवाडीपासून 12 वर्ष मेहनत घ्यावी लागते, तेव्हा कुठे ती 12वीची परीक्षा पास होते. किती मेहनत घ्यावी लागली बघा. इथे काहीच नाही करावं लागत. जे आहे ते बघा. जे आपण जे नाही ते बघतो, त्याच्यामुळे तो प्रश्न येतो. जे आहे ते बघा, जे नाही ते कशाला बघायला जाता? म्हणून हे अगदी सोपं काम आहे. आणखीन काहीच नाही आहे इथे, परमेश्वरच आहे. तर तो आता आणखीन कसा हुडकायचा त्याला? तर म्हणून ही फार महत्त्वाची अशी ज्ञानेश्वरांची सूचना आहे की हे तुम्ही वस्त्राला काय चांगलं दिसावं, व्यवस्थित ठेवावं म्हणून घडी करता, आणि ती घडी तिथे दिसते, घडी पडली आहे, पण ते वस्त्रच आहे ना. तसंच इथे नाना रूपं दिसतात, पण ती काय बदलणारी आहेत, ती काही खरी नाहीत. तर ही अशा प्रकारे आपल्या दृष्टीला फक्त वळवायचं आहे. आता हा मायक्रोफोन जो आहे माझ्यापासून किती लांब आहे? खूप कठीण आहे का त्याला हात लावणं? आहे की नाही? अगदी नाही आहे, कारण तिथे अगदी आपल्या जवळच आहे ना माझ्या. पण काय होतं की माझं तोंड समजा त्या दिशेने असलं तर मग वाटतं फार लांब आहे. आता तिकडे बापरे 25,000 मैल दूर आहे असं वाटेल. म्हणजे पृथ्वीचा घेर 25,000 मैल वगैरे आहे म्हणतात.
तर 25,000 मैल दूर आहे. इतकं लांब नाही, फक्त वळा, मान वळवा अशी की तुम्हाला ते दिसू लागतं, समोरच आहे. याच्याबद्दल काहीच शंका मनात ठेवू नये आपण. ते सगळं परमेश्वरच आहे. बघा, नुसता हा नीट असा विचार केल्याबरोबरच किती शांती लाभते आपल्याला. मनातलं सगळं जे मळभ आहे ते दूर होतं. की कारण तसं सत्याला काही पर्याय असतो का? काही पर्याय नाही त्याला. ते फक्त बघायचं आहे आपल्याला, करायचं काहीच नाही. आपला हा भ्रम असतो की किती दिवस साधना करावी लागेल. प्रश्न येतो ना की कारण आपलं असा समज असतो की हे 3 वर्षाचा जसा डिग्री कोर्स आहे, तर हे आत्मज्ञानाचा किती वर्षाचा कोर्स असेल सांगा. आणि त्याच्यात पुन्हा ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असतं का? काही विचित्र सगळे प्रश्न असतात, त्याला काय उत्तर नसतं. तो आहे ते बघा. त्याला आता तुम्ही बघितलंच नाही तर नाही दिसणार. 100 वर्षही बघितलं नाही तर 100 वर्ष नाही दिसणार. तर असं आहे. तर ते फक्त बघायचं आहे. तर म्हणून त्याच्यावरती सुखदुःखाचा आरोप करू नये. सुखदुःख ह्या गोष्टी आरोपित आहेत. म्हणजे आपण मानलेले असतात ते. जो परमात्मा क्षणभर शोभाने दृश्य द्रष्टा आदी आकाराने प्रतीत होतो आणि मग त्याच्यामुळे मग व्यावहारिक अर्थाने कधी सुख आणि कधी दुःख मिळतं. तर असं नाही की तिथे सुखदुःख नसतं. म्हणजे जर तुम्ही त्याच्यामध्ये नामरूपं बघितली तर आपोआपच सुख आणि दुःख दोन्ही असतं. तर म्हणून पण आपणच द्रष्टा आहोत आणि आपणच दृश्य आहोत. तर मग आपोआपच दुःखही नाही राहत आणि सुखही नाही राहत. सुखाच्या आशेने धडपडल्यामुळे जे होतं त्याचं नाव आहे दुःख. सुखाची आशा ठेवतो आपण की चला ह्या गोष्टीमुळे मला सुख मिळेल, इथे हे असं झालं की सुख मिळेल. नाना प्रकारच्या सुखाच्या आपल्या अपेक्षा असतात. कसं काहीतरी आपल्या मनाप्रमाणे झालं की सुख मिळेल. पण वास्तविक ते काही सुख नसतं आणि ते मग आपल्या हातातसुद्धा नसतं. कारण ते दुसऱ्या कोणाच्या कंट्रोलमध्ये असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला ते सुख कधी मिळत नाही आणि त्या सुखाच्या धडपडीमध्ये जे मिळतं त्याचं नाव आहे दुःख. कर्मयोग नावाचं जे स्वामी विवेकानंदांचं छोटंसं पण अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे, त्याच्या अगदी सुरुवातीलाच त्यांनी ही गोष्ट मांडली आहे की आपल्या जीवनात येणाऱ्या दुःखांचं जर मूळ शोधण्याचा आपण प्रयत्न केला तर दिसेल की आपण सुखासाठी प्रयत्न करत होतो म्हणून आपल्याला दुःख मिळालं आहे. हे सगळं कसं वाटतं, कसं विचित्र आहे. सुखासाठी प्रयत्न करत असलो तर काय मिळालं पाहिजे? सुख मिळायला पाहिजे, पण मिळतं दुःख. का बरं असं होतं? कारण आपण सुखस्वरूप आनंद स्वरूप आहोत. आपण ते मिळवायचे काही जरूर आहे का? आपण ते आहोतच तर कसं मिळवणार? आणि म्हणून जी ही धडपड चालते ती त्याच्या विरुद्ध गोष्टीमध्ये आपल्याला अडकवून टाकते. की चला आता साखरेने गोड व्हायचं ठरवलं. विचार करा, साखरेने गोड व्हायचं ठरवलं तर काय करावं लागेल साखरेला? काहीच नाही करावं लागणार. जाणावं लागेल की मीच गोड आहे, गोडी हे माझं स्वरूप आहे. तर
तसंच आपण आनंद स्वरूप आहोत. आपण कसे आहोत? आनंद स्वरूप आहोत. हे फक्त बघायचं आहे. तर इथे त्यांनी आणि अनुकूल आणि प्रतिकूल अशा या गोष्टीमुळे सुख आणि दुःख अशी कल्पना येते. काहीतरी अनुकूल वाटलं तर ते सुख, प्रतिकूल झालं की दुःख. आणि हे काय त्यातली मुख्य समस्या अशी आहे की जे आत्ता अनुकूल असतं ना तेच थोड्या वेळाने प्रतिकूल होतं. काय की आता आपले कृपा घनानंद खूप छान गाणं म्हणत आहेत, फार आवडलं, वा वा किती सुखदायक आहे. पण कल्पना करा की त्यांचं गाणं 3 तास चालत राहिलं तर ते काही तशी सुखसंवेदना देईल का? लोक निघून जातील. अर्थात ह्या भाषणापेक्षा बरं म्हणा, पण तरी हे की जी सुखसंवेदना तीच दुःखात परिणत होते. आणि त्याच्यामुळे आपण ह्याच्यात सुख आहे म्हणून ते घ्यायला जातो. ते घेईपर्यंत सुख असतं, घेतल्यावर त्यालाच दुःख म्हणावं लागतं. तर म्हणून की तया नाव दृश्याचे होणे, संवित्ती दृष्टत्व आणि जे तेणे, बिंबत्व झालेपणे प्रतिबिंबाचे ने. तर त्या काय होतं की द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही फक्त संवित्ती आहेत. मी म्हणजे पाहणारं आणि पाहिलं जाणारं, द्रष्टा आणि दृश्य. आता ह्याच्यात तुम्ही एक बघा की द्रष्टा कुठे संपतो आणि दृश्य कुठे सुरू होतं. ह्याच्यातली सीमारेषा तुम्हाला दाखवता येते का? आता जसं तुम्हाला वाटेल की मी द्रष्टा आहे, शरीर मी द्रष्टा आहे. नाही, हे दृश्य आहे ना. जसं हे मायक्रोफोन मी बघतो तसं हे शरीरही बघतो आहे. म्हणजे शरीर काय आहे? दृश्य आहे. तसंच मन देखील काय आहे? दृश्य आहे. आपण म्हणतो ना माझ्या मनात असा विचार आला, तर म्हणजे मन काय आहे? दृश्य आहे. ते एक छान सुंदर वेदांताचा ग्रंथ आहे, दृक् दृश्य विवेक. तर हा विवेक करावा लागतो की दृक् काय आहे, म्हणजे पाहणारं आणि पाहिलं जाणारं, जाणणारं आणि जाणलं जाणारं. ह्याच्या विवेक केल्याने दिसतं की सगळं एकरूपच आहे, सगळंच दृक् आहे, सगळंच चैतन्य आहे. त्याच्यामध्ये असा भेद वास्तविक नाही. आणि आपण तो चुकीने अज्ञानाने असा भेद बघतो आणि त्या भेदाला कितीही जरी त्याच्यामुळे दुःख आलं तरी सोडत नाही हो. तर म्हणून काय वाटतं की आता कशी मुक्ती होईल? अरे काय मुक्ती होईल ना. काय गरम भांडं हातात धरलेलं आहे, चुलीवरती आहे, गरम भांडं हातात धरलं आहे, तर मग काय हात काय पोळणार नाही का? आणि ते पोळणं कसं थांबेल? ते हात त्याच्याहून दूर करा. पण ते नाही, माझं किती छान भांडं आहे, हात त्याच्यावरनं दूर केला कसं होईल हो? आणि कोणी पळवून घेऊन गेलं तर काय होईल? मग काय होणार आहे? आता पोळणारच आहे आता. त्याला काही उपाय नाही आहे हो. आपण जे दुःख भोगतो त्याला आणखी कोणीही कारणीभूत नसतं. आपणच असं गरम भांड्याला धरलं. ते विवेकानंदांची जी संन्यासाचं गीत कविता आहे की त्याच्यात तूच त्या दोरीला धरला आहेस आणि मग ती दोरी जात आहे पुढे आणि तुला वाटतं की बाबा मी काही दोरी मला फरफटत नेत आहे.
Thine is the hand that holds the rope that drags thee on. असं आहे. आणि म्हणून एकच उपाय आहे, गिव अप दॅट होल्ड, संन्यास इन बोल्ड, से ओम तत्सत ओम. काही आपण सगळे खूप विचारशील आहात. पुणेकर म्हणजे विचारशील असले पाहिजे की नाही? काय हसता का मला कळत नाही. आता काय विनोद आहे? विनोद असला पाहिजे नाही का ह्याच्यात? पुणेकर आणि बुद्धिमत्ता ह्या काय एकत्र येत नाही तसं म्हणणं आहे काय तुमचं? नाही ना? तर थोडा विचार करा की आणखीन कशामुळे तुम्हाला दुःख होत नाही. हे अमकं सरकार आलं म्हणून दुःख होत आहे, तमकं काहीतरी सरकार पडलं म्हणून दुःख होत आहे, असं काहीच नाही आहे. आपण या जगाला सत्य समजल्यामुळे सगळं दुःख होत आहे. मी नावाची काही वस्तू नाही आहे हो, वेगळी वस्तू नाही आहे. सगळं काही आत्माच आहे किंवा सगळं काही ब्रह्मच आहे. तर हे सत्य आहे, त्याचा आवडीनिवडीशी काही संबंध नाही. आपल्याला आवडलं नाही तरी सत्य आहे आणि आपल्याला आवडलं तरी सत्य आहे. तर म्हणून ते सुख स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. जसं आपल्याला साखरेमध्ये तिला गोड करायसाठी आणखी काही टाकावं लागत नाही. चहामध्ये जरा अधिक गोड पाहिजे तर तुम्ही म्हणाल आणखीन थोडी 1 चमचा साखर आणखी टाका. पण साखरेला गोड करायसाठी त्याच्यात काही टाकावं लागतं का? काही नाही. तर तसं आपण सुखस्वरूपच आहोत मित्र हो. कुठलीही गोष्ट, कुठलीही व्यक्ती आपल्यामध्ये सुख आणू शकत नाही. तो काही त्या दुसऱ्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा दोष आहे असं नव्हे, पण तिथे काही सुख नाहीच आहे ना. आपणच मूलतः सुखस्वरूप आहोत. तर बघा, ह्या बोधाचा आपल्याला प्रत्यय घ्यावा लागेल, ही जाणीव ठेवावी लागेल. आणि सतत ही जाणीव जर आपण बाळगली तर आपलं जीवन त्या प्रकारे होईल. सगळ्यात सोपं काम आहे. जे एक सत्य आहे ते बघा, तर असत्य आहे ते का बघता? सत्य आहे ते बघा की झालं. तर ज्या दृश्यामुळे परमात्म्याला द्रष्टृत्वाचा भाव येतो, ज्याप्रमाणे आरशामध्ये दिसणाऱ्या प्रतिबिंबामुळे बघणाऱ्या मुखालाच प्रतिबिंबत्व येते. तुम्ही डोळ्यांनी बघत आहात, तुम्ही आरशासमोर उभे आहात आणि त्या आरशात तुम्हीच प्रतिबिंबित असता. तर तसंच हे जग, हे सगळं आपलंच प्रतिबिंब आहे. जग आपण म्हणतो आहे जग फार वाईट आहे, ते आपलंच प्रतिबिंब आहे हो, आणखीन काही नाही. तर हे सगळं आपलं हे जग किती कठीण आहे, आपल्याला किती प्रकारचे इथे त्रास होत असतात, काही त्याच्यात किती विरोध असतो बघा बरं. की वाटतं की अरे बापरे, हे सगळे लोक जगातले म्हणजे काय भयंकर संसारी आहेत, त्यांच्यामध्ये कशाला राहायचं, आपण एकटं राहूया. तर एकटं राहायला गेलं तर मग वाटतं अरे एकटेपणाने कसं जगायचं, आणखीन कोणीतरी पाहिजे. म्हणजे ते एकटेपणाचाही कंटाळा येतो आणि लोकांच्या बरोबर राहायचाही कंटाळा असतो. किती त्रासदायक असतं. दोन्ही प्रकार असतात बघा. की ते सायकॉलॉजीमध्ये म्हणून असे दोन्ही प्रकार सांगितलेले आहेत. की लोक खूप असले तर त्यांना ते क्लॉस्ट्रोफोबिक होतं म्हणतात आम्हाला. सगळं कसं इतक्या लोकांमध्ये गर्दीमध्ये फार कठीण वाटतं. आणि नाहीतर दुसरा मानसिक आजार असतो लोनलीनेस, एकटेपण.
की हे दोन्ही फार कठीण गोष्टी असतात, की आता सगळं गर्दी सोडून कुठे जायचं, असं काही दुसरी काही जायला जागा नसते आणि गेलं तरी मग आपण तिथे गर्दी कुठे आहे ते शोधायला सुरुवात करतो. इथे आमचे त्यागानंद छान सांगतात की तुम्हाला एकटेपणाचा कंटाळा येतो. म्हणजे काय एकटेपणा म्हणजे तुम्हाला काय तुमची स्वतःचीच कंपनी असते, हो ना. तुम्ही असे दोघं एकत्र असता. आता तुम्हालाच तुमचा कंटाळा येत असेल तर बाकीच्यांना तुमचा किती कंटाळा येत असेल बघा बरं. तुमचा स्वतःचाच कंटाळा तुम्हाला येतो तर मग बाकीच्यांचा किती कंटाळा येत असेल कल्पना करून बघा. तर पण असं होतं काहीतरी. म्हणून हे सगळं जग हे आपलंच प्रतिबिंब आहे. त्यात काही चांगलं वाईट असं काही नाही. ते आपणच असं दिसत आहोत ह्या जगाच्या रूपाने. तर तिथे तेवी आपणची आपुला पोटी आपणया दृश्य दावीत उठी द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. ज्याप्रमाणे परमात्मा आपणच आपल्या स्वरूपी स्वतःला जगत रूपाने प्रगट करतो आणि द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटीचा व्यवहार मांडतो, की तिथे असा भेद आपणच निर्माण करतो. एक अशी एक घटना आहे की एक मनुष्य चांगला चित्रकार होता आणि त्याने एका सुंदर स्त्रीचं चित्र काढलं. खूप सुंदर स्त्री चित्र काढलं आणि तो त्या स्त्रीच्या प्रेमात पडला. आणि त्याला वाटत होतं ही स्त्री काय इतकी सुंदर आहे, पण आपल्याला तिचा कसा लाभ होईल. ती आपल्याला नकार देईल, ती आपल्याला दूर लोटून देईल असं भय त्याला सतावत असे. इतकं की वेडा झाला तो. ही खरी घटना आहे की तो वेडा झाला चित्रकार. वाटत असे की ह्या स्त्रीने मला धुतकारून दिलं. आता ती स्त्री कुणी बनवली होती? तसंच हे जग आपणच बनवलेलं आहे बघा. आणखीन कोणी दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. आपणच द्रष्टा आणि दृश्य असा भेद इथे निर्माण केलेला आहे. आणि म्हणून जे सत्य आहे ते बघा, ह्याच्या पलीकडे तर काही नाही आहे. आपणच आपल्या स्वरूपी स्वतःला जगदरूपानं प्रगट करतो आणि द्रष्टा दृश्य आणि जगत आणि दर्शन ह्या त्रिपुटीचा व्यवहार करतो. 3 गोष्टी असतात की बघणारा, बघितलं जाणारं आणि बघण्याची प्रक्रिया. या तिन्हीचा खेळ सुरू होतो. तर जाणायचं आहे की हा खेळ काही एकच तत्त्व ते तिन्ही यांनी मांडलेलं आहे. जसं वाळूचे किल्ले बनवतात ना लहान मुलं, त्या तिथे मग त्याच्यामध्ये त्या वाळूच्या किल्ल्यात नाना हे अमुक बुरुज आहे, तो तमुक बुरुज आहे, नावं देतात त्याला. आता शेवटी ते सगळं काय 2-3 तास ते किल्ला बनवण्यात वाळूचा खर्च करतात. नंतर आई वडील म्हणतात चला चला घरी चला, आता संध्याकाळ झाली, चला, उशीर झाला, 1 मिनिट. पण नाही ते आई वडील म्हणत चला चला रात्र झाली, निघू, लवकर निघायला पाहिजे आता. मग काय शेवटी जायचंच आहे. आईवडिलांनी बखोट धरलं आहे तर मग शेवटी जाता जाता त्याच किल्ल्याला लाथ मारतात आणि सगळं काय होतं, वाळूच होते. बस ती आधी वाळूच होती. ती किल्ला म्हणून बघत होते तेव्हाही वाळूच होती आणि त्याला ते लाथ मारली ती वाळूच झाली. तर तसं त्याच्याशिवाय तर काही दुसरं काही नाही बघा. तर
असं हे केलं जातं. त्याच्यात आणखीन काही दृष्टांत दिलेले आहेत की नुसते मुख जैसे देखी जातसे दर्पण मिसे वायाची देखणे ऐसे गमो लागे. तर तसंच हे दर्पणाच्या माध्यमातून आपण आपलंच मुख पाहतो आणि मग काय की जर विसरून गेलो की ते आपलंच मुख आहे तर कोण आहे तिकडे असं वाटू लागतं. आणि मग त्या दर्पणाला दुरुस्त करण्याचा मोह होतो. कारण ते जर खरं वाटलं ते आहे तिकडे असं तर मग काय तुम्ही त्या आरशासमोर उभं राहून हातात कंगवा धरून तो जर त्या आरशावरती फिरवू लागलात की चला ते केस माझे व्यवस्थित केले पाहिजेत, नीट विंचरले पाहिजेत आणि फिरवत आहात आरशावरती, तर काही बरोबर होईल का? तिथे काही होणार नाही. कारण ते आरशात फक्त प्रतिबिंबित झालेलं आहे. तर हे ज्ञान बघितलं पाहिजे. जग नावाचं वेगळं काही नाही आहे, आपणच तिथे उपस्थित आहोत. ह्या प्रकारे तैसे न वचता भेदा संवित्ती गमे त्रिधा हेची जाणे प्रसिद्धा उपत्तीया. की ह्या वरील दृष्टांताप्रमाणे संवित स्वरूप परमात्मतत्वाबाबत वास्तविक भेद न होता अविद्या उपाधीने द्रष्टादृश्य दर्शन असा 3 प्रकारचा भेद झाल्यासारखा दिसतो. आणि त्याच्यातनं मग आपलं काय मन विचलित होतं, भांडणं होतात की हे माझं हे तुझं. आता पहा ना, माझं काय आणि तुझं काय, काही त्याच्यात वास्तविक नसतं. पण असा हा अपेक्षित भेद म्हणजे उपाधीच्या रूपाने झालेला भेद आहे, तो खरा मानल्यामुळे हे माझं हे पुष्कळ इतकं जास्त होतं. मी आणि मग माझं, माझा मुलगा. आता त्यात माझा काय आहे? वास्तविक आहे का काही त्यात माझं? काही नाही. हे शरीरच माझं नाही, त्या शरीरापासून एक काय एक्सटेन्शन निघालं, ते माझा मुलगा. आणि ते काय माझा म्हणण्यासारखं त्यात काही आहे का? काहीच नाही आहे. अजिबात नाही. आमचे ते रामानंद स्वामीजी म्हणत असत की कुठलेही आई वडील, विशेष करून आई, सांगू शकते का की तिने त्या मुलाचे डोळे कसे काय बनवले, नाक कसं असं तयार केलं, काही सांगता येतं का? कारण तिने केलेलंच नाही आहे, ते आपोआपच झालेलं आहे. तिचा त्याच्याशी काहीही काडी मात्रही संबंध नाही. माझा मुलगा म्हटल्यावर मग काय होतं, म्हणून फक्त दुःख होतं. विकत घेतलेलं आहे दुःख, आणखी काही नाही. आपल्याला दुःख हवं असतं का? नको. मग आपण ते काय मुद्दाम विकत घ्यायला जावं का? तर हे माझं काही म्हटलं म्हणजे ते दुःख विकत घेतलं. ते कुठलं ते ॲमेझॉनवरती वगैरे ऑर्डर पाठवली की मला पुष्कळ दुःख पाहिजे, अगदी चढ्या किमतीला विकत घेतलं आहे. तर असं हे माझं म्हटलं की ते दुःख झालं बघा. कारण माझं खरोखर काही नाही आहे. माझा मुलगा, माझी मुलगी, किती त्याच्याबद्दल कशी आईवडिलांना भावना असते. आणि पुष्कळ किती जण म्हणतात नाही मी अगदी निस्वार्थ आहे हो, माझ्यासाठी काही नको पण माझ्या मुलांसाठी. आता जर कल्पना करून बघा की जर माझ्या मुलांसाठी हाच एवढा मोठा स्वार्थ असला तर मग वास्तविक ह्या देहाप्रती ज्याच्यातून ह्या माझेची उत्पत्ती झालेली आहे
तेच देहच ताणला गेलेला आहे ना, म्हणून त्याला संतान म्हणतात. संतान शब्द कसा आलेला आहे की ते शरीर जरा ताणलं गेलं, तर म्हणून त्याच्यात ते जन्म झाला एवढंच. ते ताणलं गेल्यामुळे म्हणून त्याच्याबद्दलचा तसा भाव असतो. आता त्याच्याप्रती काय की निस्वार्थ आहे हो, मी माझ्या मुलाबाळांसाठी करतो, तिथंच थांबत नाही. माझ्या ह्या नातवंडांसाठी पंतवंडांसाठी काय विचारू नका. कुठपर्यंत जाईल काही सांगता येत नाही. अगदी नाही, माझ्याजवळ आता इतकं मी जमा केलेलं आहे, 7 पिढ्यांना पुरेल इतकं जमा केलेलं आहे. पण मग आणखीन का मिळवायला जातो? नाही, मग त्या 8व्या पिढीतल्या लोकांना उपाशी मरावं लागेल हो. म्हणून आता किती अज्ञानाचे जे कुठपर्यंत हे आपण त्याची ओढाताण करू, ह्याला काही सीमा नाही आहे. कारण वास्तविक काही नाहीच आहे ना तिथे. तर तुम्ही इतकं वाढवलं तरी तेच आहे आणि इतकंच ठेवलं तरी तेच आहे. त्याला काही कारण मृगज किती जास्त असलं आणि कमी असलं तरी ते काय आभासच आहे ना. तिथे काही पाणी नाही आहे. ते एक अनुभवानंद म्हणून स्वामीजी आहेत, ते छान सांगतात की ते मृगजाच्या सरोवरावरती नुसतं ते सरोवर आहे असं तुम्ही बघता असं नाही, त्याच्या प्रतिक्रिया निर्माण होतात की वाटेल की ह्याच्यावरती आपण एक जलशुद्धीकरणाचा प्रकल्प लावू तिकडे. म्हणजे काय, सगळ्या ह्या पुण्यनगरीचा पाण्याचा तुटवडा दूर होईल. आता मृगजळाच्या पाण्यावरती यांचा जलशुद्धीकरणाचा प्रकल्प होतो. हे आपलं सगळं असंच असतं, नसलेल्या जगाची सुधारणा. म्हणजे काय तेच आहे की नाही, जगाची सुधारणा केली पाहिजे. सगळ्यांना किती आकर्षक वाटते ही संकल्पना. जगाची सुधारणा, जगात सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. आता त्याच्यासाठी ते जग असलं पाहिजे ना, की मग त्याची सुधारणा घडवून आणणार. जगाची सुधारणा म्हणजे काय? पहा, 50 लोकांची मतं तुम्ही विचारली तर 50 लोकांची 50 मतं येतील. का बरं? कारण त्या गोष्टच नाही आहे तशी काही. आणि म्हणून आपल्या 50 कल्पना असतील जगाच्या सुधारण्यासाठी, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. तर म्हणून इथे ज्ञानेश्वर सांगतात चांगदेवाला की बघ, सगळं काही आत्माच आहे. दृश्याचा जो भारा, तेचे द्रष्टृत्व होय संसारा. या दोन्ही मजेला अंतरा दृष्टीपंगू होय. द्रष्टा तोच दृश्य रूपाने प्रतीत होतो. पतंजली महामुनी हे सांगतात की द्रष्टा दृश्य मात्र. हे तर दृश्य आणि द्रष्टा ह्याच्यात काही फरक नाही आहे, एकच आहे. परंतु आपण बघतो. पण इथे एक फार महत्त्वाची संकल्पना ज्ञानदेव सांगतात की त्या दोन्हीमधलं अंतर बघा बरं, दिसतं का तुम्हाला? द्रष्टा आणि दृश्य या म्हणतात की या दोन्ही माझीला अंतरा दृष्टी पंगू होय. ती दृष्टी काही त्यातलं अंतर नाही बघू शकत. का नाही बघू शकत? कारण त्यात अंतर नाहीच आहे, ते एकच आहे. म्हणून ती दृष्टी त्यातलं अंतर बघू शकत नाही. तर आता काय, आपल्यातला वेळ आपला संपतच आलेला आहे. तर मी काही शेवटच्या काही ओव्या घेतो. आणि असं मी म्हणत नाही आहे की या ज्या ओव्या मी घेतलेल्या नाही आहेत, आपण त्याची चर्चा केलेली नाही आहे, त्या ओव्या बिनमहत्त्वाच्या आहेत असं समजू नका. त्याही महत्त्वाच्या आहेत.
पण या आपल्याला जो मिळालेला वेळ आहे त्याच्यात आपण जे आहे ते केलं पाहिजे. तर म्हणून आपण काही ओवी घेऊ. आता एक इथे ओवी मला आवडली आहे की म्हणजे ह्या दृष्टीने अधिक जो जागोनी नीद देखे तो देखणेपणा जेवी मुके तेवी तू ते देखोने मी ठाके काही न होणे. झोप कशी आहे हे पाहायचं ठरवलं तर ते पाहण्यासाठी जागा असावं लागेल की नाही. आणि जागं झालं की ती झोप काय होईल, निघून जाईल. झोपेला पाहता येईल का आपल्याला? नाही पाहता येणार. तर ते निद्रा काही दृश्य स्वरूप नाही आहे तेव्हा, तर त्याला पाहता येणार नाही. म्हणून हे तसंच आहे. हे आपलं खरं स्वरूप हे ज्ञानाचा विषय नाही आहे की एकाला जरा थोडासा असा मूर्ख मनुष्य होता तर त्यांनी काय की सांगितलं की तिकडे पहा जरा अंधार, बाहेर पहा किती अंधार आहे, बघ किती अंधार आहे. तो म्हणे नाही, कसा अंधार बघणार, त्याच्यात मला दिवा लावायला पाहिजे ना, त्याच्याशिवाय अंधार कसा बघता येणार. आता बघण्यासाठी दिवा पाहिजे, तर म्हणून अंधार बघता येत नाही. तसंच आहे. एक अशीच एक गोष्ट सांगतात की ते सगळे झोपले होते आणि दिवस उगवला का ते आईने सांगितलं मुलाला, जरा बाळ बघ बरं बाहेर दिवस उगवला का. तर तो लागला कंदील पेटवायला की म्हणजे दिवस उगवला का ते कंदील बघू, सूर्याला कंदील दाखवणार म्हणे, त्याच्याशिवाय दिसणार कसा सूर्य. कंदील लावायला पाहिजे आपल्याला. तर तसं असतं. अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही, परी मी आहे हे काही नवचेच जेवी. अंधाऱ्या ठिकाणी सूर्यप्रकाश नसल्यामुळे आपण स्वतःला पाहू शकणार नाही. खरं आहे, पण तरी मी आहे ही जाणीव कधी नष्ट होत नाही. ती आहेच ती, म्हणून ती संवित्ती कधी जात नाही. मी आहे ती नष्ट होत नाही, ती नित्य आहे. आणि म्हणून तेच फक्त आहे, बाकी सगळं येतं आणि जातं. डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके, आणि देण्याची तो देखे न दंडरिता. डोळ्याला बोटाने दाबल्यावर त्या डोळ्यात काही विकार न होता समोर चित्र विचित्र दृश्य सहज दिसते. डोळ्याकडून ते पाहिले जाते. बघा की असं काही डोळा दाबून बघा, वेगवेगळं दिसायला लागतं. तर आता ते काय की ते खरोखर आहे का, सगळं डोळ्यांनी दाखवलेलं आहे. तर आमचे एक स्वामीजी खूप पूर्वी, मी ते जेव्हा पहिल्यांदा ऐकलं ना, मला मोठा धक्का बसला होता. मी त्यावेळेस कॉलेजातला विद्यार्थी होतो आणि मी म्हटलं ते दिसतं म्हणून खरं आहे. तर ते म्हणे मी सांगतो ते दिसतं म्हणूनच खरं नाही आहे. अरे बापरे, ते दिसतं म्हणूनच खरं नाही आहे. आणि त्यांनी त्याचं कारण दिलं की ते दिसतं म्हणजे काय की तिकडनं काहीतरी तुम्ही ते म्हणते त्याला तुम्ही काही नाव द्या, प्रकाशाचे तरंग किंवा प्रकाशाचे कण किंवा काहीतरी, ते तिथून तुमच्यामध्ये डोळ्यात ह्या तुमच्या रेटिनावरती पडतं, तिथे काहीतरी प्रभाव करतं, त्याची काहीतरी संवेदना तुमच्या मेंदूत पोचते आणि मग ते मेंदू ते चित्र तयार करतं. म्हणजे एक तर असं की तिथे जे होतं आधी ते राहिलं नाही आहे तिथे, कारण तिथून ते किरण वगैरे जे काय आहे ते निघाले, आता ते तिथे नाही आहेत. तसंच
हे चित्र तयार करण्याची जे प्रोग्रॅमिंग आहे, सॉफ्टवेअर आहे तिकडे, त्याच्यातून ते चित्र तयार झालेलं आहे. तर आणि जसं ते असेल ते वेगळं केलं तर वेगळं दिसू लागेल तिकडे. तर म्हणून काय खरं आहे ते दिसतं तसं आहे असं नाही, ते दिसतं म्हणूनच खोटं आहे. हे कारण ते दृश्य आहे, द्रष्टा संवित फक्त खरी आहे. तर हे म्हणतात की हे फार सुंदर अशी ही गोष्ट सांगितली आहे की चांगदेवा तुझी माझी भेट म्हणजे काय की 2 हातांची मिठी घातलेली आहे, डावा हात उजवा हात. आता दोन्हीमध्ये एकच मी आहे की नाही काय? बघा ना, ते जिथे एकत्वाची जाणीव असल्यामुळे काय होतं की डाव्या हाताचं कधी उजव्या हाताशी भांडण लागतं का? नाही. असं कधी होतं का की उजवा हात म्हणतो की काय हा डावा हात, त्याच्या हाताने पैसे घेतले म्हणून त्याला हेवा वाटेल का? काही प्रश्नच येत नाही. तसं चांगदेवा तुझी माझी भेट म्हणजे अशी हाताची 2 हातांची मिठी आहे, एवढंच. किती सुंदर गोष्ट आहे बघा. आणि नंतर म्हणतात की ज्ञानदेव म्हणे नामरूपे विण तुझे साच आहे आपण पे, ते स्वानंद जीवन पे सुखिया होई. नामरूपातीत असे जे तुझे सत्य स्वरूप आहे त्या स्वानंदाचा भोग घेऊन, अनुभव घेऊन तृप्त हो. ह्या सगळ्याच्या पलीकडे जे आपलं आनंद स्वरूप आहे. आणि ही गोष्ट किती सत्य आहे. आपल्याला काय खूप आपलं हे भाग्य फार मोठं आहे की आपल्याला श्रीरामकृष्णांचं उदाहरण आपल्या समोर आहे बघा, की नित्य आनंद स्वरूप. त्यांच्या ह्या पूजेच्या ध्यान मंत्रांमध्ये एक मंत्र येतो, नित्यमानंद मूर्ती. नित्य आनंदाने भरलेली मूर्ती आहे ते. अभेदानंदांची त्याची रचना आहे ती. तर नित्यमानंद मूर्ती. आणि त्यांना अभेदानंदाने तसं बघितलेलं आहे. परिस्थिती कुठलीही असो, ते किती बघा, ते गळ्याला त्या कॅन्सरच्या वेदना आहेत, त्यावेळेस काय हल्लीसारखे ते मॉर्फिन हे इंजेक्शन्स वगैरे नव्हती. ते सगळं अतिशय दुःख सहन करावं लागत असे. आणि ते करताना श्रीरामकृष्ण पूर्णपणे आनंदमय आहेत. ते लाटू महाराज स्वामी अद्भुतानंदांच्या जीवनात तो हे येतो, एक प्रसंग येतो, त्यांच्याशी संभाषण सुरू आहे भक्तांचं. आणि ते काही भक्त विचारतात की एक प्रश्न पडतो, श्रीरामकृष्णांचं इतकं पवित्र जीवन तरीसुद्धा त्यांना हे इतके दुःख कष्ट का भोगावे लागले? तर लाटू महाराज उत्तरी सांगतात, तुम्हाला एक सांगतो हो की आम्ही त्यांना कधीही आनंदाशिवाय बघितलं नाही आहे. नित्यम आनंद मूर्ती. त्यांचा आनंद कशा दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबूनच नाही आहे की कॅन्सरमुळे घशाला त्रास होत आहे, कधी हात मोडला आहे, पोटाचं दुखणं वगैरे तर सदोदित चालूच आहे. आणि तरी ते आनंदात आहेत, समाधीत मग्न होत आहेत. तर बघा, कारण काय, आपलं स्वरूप जे आहे ते आनंदपूर्ण आहे, त्याला त्यांनी धरून ठेवलेलं आहे. तर त्याला धरलं की आपण आनंद स्वरूप आहे. तर चांगदेवाला म्हणतात म्हणून की त्याला धर आणि आनंदाने परिपूर्ण होऊन जा. आणि म्हणून आता ते निवृत्तीनाथांना वंदन करतात की बघा हे चांगदेवा, तुझ्या निमित्ताने सद्गुरू माऊली श्री निवृत्तीनाथ महाराजांनी आत्मानुभूतीचे रसमय मिष्टान्न मलाच दिले आहे. कारण आता इथे भेद नाही आहे बघा की
काय झालेलं आहे की ह्या संवादामुळे या आत्मज्ञानाचा तिथे प्रकर्ष झालेला आहे, तेच आनंद तिथे परिपूर्ण झालेला आहे. तर हे निवृत्तीनाथांच्या कृपेने हे आणि तुझ्या निमित्तानं मला मिळालेलं आहे. दोन्ही डोळस आरिसे, ते म्हणतात चक्रपाणी. चक्रपाणी हे चांगदेवांचं दुसरं नाव आहे. तर हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे दोन्ही डोळस आरिसे, परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. ह्याच्या तोडीचा दृष्टांतच नाही बघा. कधी कधी वाटतं की ज्ञानदेवांची ही कवी म्हणून प्रतिभा किती मोठी आहे, पण अर्थातच ही सगळी आध्यात्मिक गोष्ट आहे. ते म्हणतात की बघा चांगदेवा, आपण दोघं आहोत ना इथे, तर ते दोघं म्हणजे दोन डोळस आरसे एक समोर आहेत बघा, एका समोर एक आहेत. मग कोण कोणाला पाहत असेल? दोन्ही आरसे आहेत, दोघांना त्या दोन्ही आरशांना डोळे आलेले आहेत, फुटलेले आहेत डोळे. दोन्ही एकमेकांना बघतात की कोण कोणाला बघतं आहे. तर तसं आहे हे की एकमेवा द्वितीय संवित्ती आहे. द्रष्टा दृश्य हा भेद तिथे पूर्ण निमालेला आहे. आपणच ह्या आत्मस्वरूपाने सर्वत्र विराजमान आहोत. जसं स्वप्नात तुम्हीच असता, दुसरं तर कोणी येत नाही तिकडे. तुम्ही तिथे हत्तीवरती बसून निघाला आहात. आता तो हत्ती काय खोलीत आला का तुम्ही झोपला होता तिथे? नाही. त्या स्वप्नातला हत्ती आणि त्या हत्तीवर बसणारे तुम्ही, आणि जिकडे तो हत्ती फिरत आहे तो उडणाराही हत्ती असू शकतो स्वप्नात. बरं, त्याला उडताही येतं. तर हे सगळं काय तुम्हीच आहात ना, तुम्हीच या रूपाने नटलेले आहात. तसंच आत्तासुद्धा हे असंच आहे. एकमेवा द्वितीय आत्मा तोच खरा आहे. या सगळ्या रूपाने तोच आपल्यासमोर दिसत आहे. तर मित्र हो, या अल्पशा वेळामध्ये आपण या अद्वितीय अतिशय हे आत्म्याचा बोध प्रदान करण्यास सक्षम अशा ह्या ग्रंथाचं थोडक्यात अध्ययन करायचा प्रयत्न केला. आणि तुम्हा सर्वांच्या या अस्तित्वामुळे मला हा विचार करता आला, मला चिंतन करण्याची संधी मिळाली. तुमचे किती आभार मानो मला समजत नाही आहे. ह्या सुंदर ग्रंथाची चर्चा मी केवळ या तुमच्यामुळे करू शकलो. बस मला एवढा आशीर्वाद द्या की यातली ही तत्त्व माझ्या अनुभवाला येवोत. आणि सांगताना जर मी काही चुका केल्या असल्या तर त्याच्याबद्दल मला उदार अंतःकरणाने क्षमा करावी. ह्यातले काही प्रातिनिधिक प्रश्न तेवढे आपण घेऊ. सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची झाली तोच एक प्रश्न निर्माण होईल की तर झोपायचं कुठे. तर म्हणून त्यातल्या काही थोड्या प्रश्नांची उत्तरं देऊ आपण बघूया. हा एक प्रश्न आहे, अद्वैत वेदांत व काश्मीरी शैव फिलॉसॉफीमध्ये महत्त्वाची साम्यस्थळे व फरक काय आहेत? मुख्यतः फरक हा परिभाषेचा आहे. आणि काही गोष्टी ज्यांच्यावरती वेदांतामध्ये विशेष भर दिलेला आढळतो, परंतु या काश्मीरी शैव संप्रदायामध्ये इतर काही गोष्टींवर भर दिलेला आहे की तिथे या माया शब्दाचा विशेष वापर केला जात नाही की ही परमेश्वराची शक्ती आहे. त्याला आता दुसरं काही नाही, परमेश्वराची ही चित शक्ती आहे. तर माया शब्दाच्या ऐवजी त्याचा प्रयोग केला जातो. हा एक महत्त्वाचा फरक आहे. आणि
बाकी सगळं समान आहे एका दृष्टीने. तिथे ती तंत्रशास्त्र म्हटली जातात. तर त्या तंत्रांमध्ये, तंत्र म्हणजे काय, आपल्याकडे असतं ना तंत्र महाविद्यालय. तंत्र म्हणजे टेक्निक्स. त्या वेदांताच्या तत्वांनाच मूर्त रूप देण्यासाठी म्हणून ही टेक्निक्स, तंत्र विकसित केली गेलेली आहेत. आणि त्यात असा वास्तविक मौलिक भेद म्हणावा असा काही नाही. पुष्कळ आपले अनेक वेदांती संत हे प्रत्यक्षात जेव्हा व्यवहारामध्ये तंत्रसाधक होते. अगदी उदाहरण घ्यायचं तर शंकराचार्यांचं. शंकराचार्य श्रेष्ठ वेदांत साधक होते आणि त्याच्याबरोबरच श्रेष्ठ तंत्रसाधकही होते. त्यांचे काही तंत्र ग्रंथ आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचा ज्याचं खूप अध्ययन होतं तो म्हणजे दक्षिणामूर्ती स्तोत्र. माझा एक अत्यंत प्रिय विषय आहे हा दक्षिणामूर्ती स्तोत्र. आणि दक्षिणामूर्ती स्तोत्र हा मुख्यतः तांत्रिक परिभाषेनं भरलेला ग्रंथ आहे. तर तिथेही म्हणून ते ह्या जगत काय आहे तर परमेश्वराचं ऐश्वर्य आहे. ऐश्वर्यमव्याहतम त्याला असं म्हटलेलं आहे की त्यांनी परमेश्वराला काही बाध येत नाही, की ते त्याचं ऐश्वर्य आहे ते. पण परमेश्वराचं ऐश्वर्य आहे कारण ते त्याला बंधनकारक नाही ठरत म्हणून ऐश्वर्य आहे. साधारण व्यक्तीला ते बंधनकारक असतं म्हणून त्याचा त्याग करावा लागतो, की त्या नामरूपांचा त्याग करून जी संवित्ती आहे आपण ज्याची चर्चा करत होतो ते बघावं लागतं. तर ही झाली की तंत्रामध्ये की हे जगत काय, हे परमेश्वराचीच अभिव्यक्ती आहे, परमात्म्याचंच ऐश्वर्य आहे. तर म्हणून ते काही त्याचा त्याग करण्याची कुठे गरज आहे. जर त्याला परमात्माच म्हणून बघितलं तर ही तंत्रशास्त्राची भूमिका आहे की योग्य प्रकारे बघा, त्याचंच नाव आहे त्याग. वेगळा असता त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करू नका, त्याच्याकडे परमेश्वर म्हणून बघा. अशी ही एक अशा प्रकारचं तंत्र विकसित केलं जातं. म्हणून ह्या पारिभाषिक शब्दात फरक आहे एवढंच. बाकी तत्त्व एकच आहे दोन्हीमध्ये आणि त्याच तत्त्वाचा परिपोष तुम्हाला तिथे वेगवेगळ्या प्रकारे केलेला दिसतो. काश्मीरी शैविझम त्याचे पुष्कळसे महत्त्वाचे ग्रंथ आहेत, त्याचं वाचन करावं. ह्या काय साम्य आहे काय भेद आहे हे सांगायसाठी इथे 1 तास लागेल बघा. तर म्हणून आपण आणखी काही प्रश्न घेऊ आधी की आपल्या धर्मात वेगवेगळे संत महात्मे तसेच गुरु सद्गुरू जसे साई बाबा, स्वामी समर्थ महाराज व अन्य महान विभूती आणि अनेक प्रकार झाल्या. तर अनेक या संस्था झाल्या. तर आपण आपली साधना जर व सद्गुरूंनी एकाग्र होऊन कसे करावे, एक मार्ग धरावा आणि तपासून धरावा. तर आणखीन बाकी फाफट पसारा घ्यायला जाऊ नये. आपल्याजवळ काय की याची थोडी साधना करू, त्याची थोडी साधना करू. काही कितीतरी लोकांनी असा प्रश्न विचारला की मग असं करू की मजेदार असतं की सोमवारी शंकराची उपासना करू, मंगळवारी कुठली देवीची उपासना करू, बुधवारी कुठली विष्णूची करू, नंतर आणखीन कोणाची करू. आणि 33 कोटी देव आहेत, आता किती वार लागतील माहीत नाही. प्रत्येकाची एकदा तरी आयुष्यात करण्यासाठी. तर ही गोष्टच पद्धतच मुळात चुकीची आहे.
इष्टदेवता त्याला धरलं पाहिजे आणि हे इष्टदैवत आपलं गुरु आपल्याला सांगत असतात. तर म्हणून त्या प्रकारे साधना, त्या गुरुच्या मार्गदर्शनानुसार आपण साधना ध्यान धारणा केली पाहिजे. किती हजारो लाखो संत सद्गुरू वगैरे बरेचसे होऊन गेलेले आहेत. पण आपल्याला एक मार्ग धरून पुढे जायचं आहे. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर आपण किती गुरु करू शकतो व दीक्षा एकमेव अद्वितीय. हे जास्ती गुरु केले तर काय एका वेळेस तुम्ही किती नौकांमध्ये पाय ठेवू शकता हो. तसं आहे ते. इक साधे सब सधे, एक रहीमचा फार छान दोहा आहे. रहीम हे मोठे संत होते आणि मोठे सेनापती पण होते. तर त्यांचा छान दोहा आहे की इक साधे सब सधे, सब साधे सब जाय, रहीमन मूली सिंच ही फुले फुले अघाय. की तुम्हाला झाडाला पाणी द्यायचं तर काय प्रत्येक पानाला पाणी देता काय? मुळाला पाणी दिलं की ते सगळीकडे पोचतं. त्या एका मुळाला पाणी द्या की मग ते सगळीकडे पोचतं. जर मी प्रत्येक पानाला एक थोडं थोडं पाणी देतो तर ते त्या पानालाही मिळणार नाही आणि कशालाही मिळणार नाही, वायाच जाईल. तर म्हणून एकाला धरा की सगळं धरलं जातं, नाही तर काहीच धरलं जात नाही. म्हणून हीच पद्धत अवलंबिली पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली व चांगदेव यांच्या भेटीने चांगदेवांच्या ह्या काही बदल झाले, त्याचा कुठे उल्लेख आहे काय? त्यांचा उल्लेख नाही. हे जे संपलं, ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना आपल्यासारखंच आहे असं सांगितलं, एकच आहोत आपण. तर तोच सगळ्यात मोठा बदल झाला बघा, की जे द्वैत दिसत होतं ते लोपलं. तर हाच मोठा बदल झाला. बाकी आणखीन काही मग लिहायचं उरलं नाही. तर असा हा भाग आहे. चांगदेव पासष्टी ग्रंथात ज्ञान आणि योग यांचा फरक कसा स्पष्ट केला आहे? फरक केलाच नाही आहे. तिथे फक्त ज्ञान सांगितलेलं आहे की आत्मज्ञान त्यांनी तिथे प्रगट केलेलं आहे. वेगळं काही सांगण्याची कुठे गरजच उरलेली नाही. की चांगदेव आधीच मोठे योगी होते, तर म्हणून त्यांना त्याच्याबद्दल काही वेगळं सांगायची आवश्यकता नव्हती. आणि हेच आत्मज्ञान, सगळं काही आत्माच आहे, आणखीन काही नाहीच. सगळं काही हा द्रष्ट्याचाच विलास आहे, दृश्य म्हणून दुसरं काही नाही. हे तिथे स्पष्ट केलेलं आहे. आपण सकाळच्या सत्रात सांगितले, जेव्हा चांगदेव महाराज श्री ज्ञानेश्वरांना भेटायला आले तेव्हा ते वाघावर बसून आले. तेव्हाही भावंडे एका भिंतीवर बसली होती. त्यांनी त्या भिंतीलाच चालते केले. आपण यावर म्हणालात की यात अशक्य काही नाही. आणि मी म्हणतो अशक्य काही नाही. त्याबद्दल थोडासा खुलासा व्हावा ही विनंती. खुलासा आपल्याला आपल्या जाणीवेत करायचा आहे. समजा मी त्या भिंतीच्या जागी म्हटलं की तिथे ते एका गाडीत बसले होते आणि त्या गाडीने गेले, तर तुम्हाला काय आश्चर्य वाटेल का? त्या भिंतीला ते चालित करण्याची शक्ती आपल्यामध्ये नाही आहे एवढंच, पण बाकी ती गोष्ट शक्य आहे. जर चांगदेव काय की त्यांचा मी मोठा योगी आहे, हा अहंकार चूर करण्यासाठी बघा हा आणखीन मोठा योगी आहे.
की भिंतीलाही चलायमान करू शकतो, त्यात काहीच अशक्य नाही आहे. चालू शकते भिंत. आणखीन त्यात खुलासा कसा करणार की ते आपल्याला वाटतं की ती भिंत ही जड आहे. जगात जड नावाचं काही नाही आहे. सगळंच काही चैतन्याने भरलेलं आहे आणि म्हणून त्या चैतन्याला परिचालित करणं सोपं आहे. आपल्याला ते चैतन्य दिसलं पाहिजे एवढंच. आपल्याला दिसत नाही म्हणून वाटतं की ते जड आहे. जड असं काहीच जगात नाही आहे. सगळं काही चैतन्यच आहे आणि म्हणून ते परिचालित केलं जातं. ज्यांना ते चैतन्य दिसतं त्यांच्याद्वारे ते करता येतं. आपण बघू ते चैतन्य आहे की आपल्यालाही करता येतं. पहा की कसा काय आपण हात मी वर उचलतो म्हटल्यावर उचलता येतो की नाही. आता ते हाताला जर आपण नुसतं ते हाडं आहेत, मांस आहे असं बघितलं तर ते काही आपल्याला करता येणार नाही. पण त्याच्यात चैतन्य भरलेलं आहे आणि म्हणून तो आपल्याला व्यक्त होतो. वर उचलता येतो, खाली आणता येतो. तसंच या भिंतीलाही करता येतं. म्हणून मला विश्वास आहे त्याच्याबद्दल. पण समजावून सांगणं कठीण आहे. हे कसं करणार. हा इंग्रजीतला प्रश्न विचारला आहे. व्हेनेवर आय सिट फॉर मेडिटेशन माय वरीज, अँझायटीज, टेन्शन्स कॉज distraction, obstructions in my this process. They cause hindrances in my concentration. Maharaj, how can I overcome this? Kindly help me. Don't pay attention to it. That's it. Don't meditate on distractions. Then they become big. Whatever you meditate upon, that becomes big in your consciousness. If you meditate on distractions, therefore distractions become big. Meditate on God, the distractions will go away. What shall I do? I need guidance. So get guidance. इथे a person, a family member has hurt me in some way. I can forgive that person but cannot forget the way I felt. So this is called trauma. We hold on to the pain. That person might have hurt us once, but we keep on hurting ourselves again and again and again, remembering that. Do we want that? No. So do not keep on hurting yourself. This is not the way somebody slapped you once. You keep on slapping yourself again and again for that purpose. That will never take away the hurt. So therefore don't think of it. Nobody really hurts us. Only our karmas hurt us. No person has ever been able to hurt us. Though that person is like a postman, you know. And the postman brings you bad news. Do you hold that postman responsible for that? No, the postman just brought it to you. So similarly, that person has just brought it to you. Do not hold that person responsible for that. It is very important. So therefore do not hold on to that. Nobody hurts us except we ourselves. So this is a long question by one of my friends. He is also ये सवाल हिंदी में पूछा गया है, तो मैं क्या हिंदी में जवाब दूं इसका? क्या है कि मुझे इसीलिए सुख्याति मिलती है कि ये स्वामी जी अंग्रेजी में भी अच्छा प्रवचन देते हैं, हिंदी में अच्छा प्रवचन देते हैं, मराठी में भी अच्छा प्रवचन देते हैं. जो हिंदी नहीं समझते वो कहते हैं ये स्वामी जी हिंदी में बड़ा अच्छा प्रवचन देते हैं. तो ऐसी बात है. तो जो भी हो, तो ये बात जो है ना, इसीलिए बार बार इसका अभ्यास करना पड़ेगा.
ये कब तक करना पड़ेगा, जब तक नहीं होता तब तक करना पड़ेगा। मैंने बताया कि इसका कोई समय निबद्ध इस प्रकार का कोई कोर्स है नहीं। जब तक अब कितनी देर ये हॉल साफ़ करना पड़ेगा, जब तक वो साफ़ नहीं होता तब तक करना पड़ेगा। तो ये तब तक करते रहिए। कितना समय लगेगा, जितना लगेगा उतना लगेगा, उसकी फिक्र नहीं करनी चाहिए। आत्मसाक्षात्कार इतका कठीण का आहे? आता सुरुवातीलाच म्हटलं ना की त्याच्या इतकं सोपं दुसरं काहीही नाही. तर ह्या प्रश्नाचं काही कारण आहे का? आत्मसाक्षात्कारा इतकं सोपं दुसरं काहीच नाही मित्र हो. मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला की आपण बाकी सगळ्या नाना गोष्टी करतो त्या कितीतरी कठीण असतात. काही गोष्टी तर अशक्यच असतात, पण त्या आपल्याला सोप्या वाटतात. जसं की कुठल्याही वस्तूपासून, कुठल्याही व्यक्तीपासून सुख मिळवणं हे काय की सोपंही नाही, कठीणही नाही, अशक्य आहे. अशक्य आहे तरी ते आपण करायला जातो की त्याच्यातून आपल्याला सुख मिळेल. ती गोष्ट अशक्य आहे. काही गोष्टी काय कठीण असतात, काही सोप्या असतात आणि काही अशक्य असतात. म्हणजे काय, समजा पर्वती चढून जाणं सोपं आहे, कोणी म्हणाल कठीण आहे, कोणी म्हणाल नाही नाही मी सारखा रोजच जातो इत्यादी. ते कठीण असेल किंवा सोपं असेल. पण मला जरा क्षितिजावरती पोचायचं आहे, तर ही गोष्ट सोपी आहे की कठीण आहे? अशक्य आहे. ते क्षितिज नावाची काही गोष्टच नाही आहे ना. ते फक्त व्हिज्युअल डिसेप्शन आहे. तुम्ही त्या क्षितिजाकडे निघाला की ते क्षितिज आणखी आणखी दूर जातं. तर त्याच्यामुळे ती गोष्ट काय आहे? अशक्य आहे. आणि आत्मज्ञानाचा लाभ कठीण नाही, अगदी सोपा आहे. कारण ते आपण तेच आहोत ना. आपण तेच आहोत, हे फक्त बघायचं आहे. आणखी काही तिथे करायचं असं काही नाही आहे, बघायचं आहे. म्हणून सगळ्यात सोपी गोष्ट तीच आहे. आत्मसाक्षात्कार इतका म्हणजे किती कठीण, इतका कठीण काय? हे मुळीच कठीण नाही. हे आता आणखीन एक अशा प्रकारचं, आम्ही तर कर्मबंधनात आहोत. खूप सारी विविध कर्म दिवसभर करतो, तर कर्मच मुक्तीचे कारण आहे. कर्म हेच शस्त्र वापरून तुम्ही मुक्त होऊ शकता असं तुम्ही पूर्वी सांगितलं होतं. आता केव्हा असं सांगितलं होतं माहीत नाही. असो, पण ही गोष्ट खरी आहे की त्याला फक्त योग्य दिशेने वळवायचं आहे. जसं तुम्ही एखाद्या गाडीतून बसून चालला आहात. आता समजा तुम्हाला जसं उद्या आम्ही इकडनं मुंबईला चाललो आहोत, तर उद्या पहाटे जायचं आहे. आता निघताना आपल्याला अंतर दिसलं तिकडे थोड्या वेळाने की 200 किलोमीटर जायचं आहे आणखीन मुंबईपर्यंत. आणखीन अर्धा तास चालल्यानंतर गाडी चालल्यावर दिसलं की 230 किलोमीटर जायचं आहे. तर म्हणजे काय अर्थ झाला? उलट्या बाजूनी चालला आहात, चुकीच्या दिशेने चालला आहात. मग आता काय करायला पाहिजे? नवीन गाडी विकत घ्यायला पाहिजे. त्या गाडीचा काही दोष नाही आहे, तुम्ही ती योग्य दिशेने चालवली पाहिजे. तसंच जे काही कर्म आपल्याला आपण करतो ते ह्या परमात्माच करता आहे, तेच कर्म आहे. त्या असा भाव जितका आपण आणू शकू हृदयात, तेच कर्ममुक्तीचं साधन बनतं. नाहीतर तेच बंधनाचं साधन बनतं. तर हेच कर्मयोगातलं तत्त्व आहे. ते स्वामीजींचं कर्मयोग पुस्तक जरूर वाचावं. दृश्य हा आभास आहे, कच्चा मी आभास आहे, मग तो आम्हाला का दिसतो आणि सत्य काय आहे? आता दिसतो का दिसतो म्हणजे अज्ञानामुळे दिसतो, एवढंच. त्याला आणखीन काही उत्तर देता येत नाही. का दिसतो? अज्ञानामुळे दिसतो. जिथे दोरी आहे तिथे साप का दिसतो? अज्ञानामुळे दिसतो.
तसंच परमेश्वर आहे तिथे जग का दिसतं? अज्ञानामुळे दिसतं. आणखीन दुसरं कुठलंच कारण सांगता येत नाही मित्र हो. तर म्हणून त्याचं उत्तर नाही देता येत. ते ज्ञान झाल्यावर ते नष्ट होईल, हा प्रश्न नष्ट होईल. ते स्वप्नात वाघाने तुमच्यावरती हल्ला केला तर का केला बरं, ह्याचं उत्तर देता येतं का? अहो केलाच नाही आहे ना. तर तसं अज्ञान का आहे ह्याचं उत्तर काही देता येत नाही. वेदांत सांगतं की त्याला आम्हाला काही माहीत नाही, ह्याचं उत्तर देता येत नाही. कारण तो प्रश्नच विचारता येत नाही. मुळात विचारतात लोक, पण हा अज्ञानातच अज्ञान का आहे हा प्रश्न विचारला जात आहे बघा. त्याच्यामुळे त्याचं उत्तर ज्ञानात कसं देणार? नाही देता येऊ शकत. परमेश्वरच सर्व रूपाने व्यक्त झाला आहे हा विचार सतत कसा टिकवावा? असा बोध होणे किंवा ज्ञान होणे आणि असा विचार करून वागणुकीत परिवर्तन करणे यात फरक असेल ना? फरक. ज्ञान झालं खरोखर की मग त्या प्रकारे वर्तन आपोआप बदलतं. त्याच्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही. आपल्याला का करावं लागतं? कारण आपल्याला फक्त इथे बौद्धिक माहिती झालेली असते, त्याला आपण ज्ञान म्हणतो. जेव्हा आपल्याला खरं ज्ञान असतं ना ज्या गोष्टीचं, तर आपलं वर्तन त्याप्रमाणे आपोआपच होतं बघा. मी कितीदा ती गोष्ट सांगितली आहे की एक मुलगी, ते शिलाँगला घटना घडली होती. तिथे एक बाई आल्या होत्या आपल्या लहान मुलीला घेऊन, आणि ती मुलगी सारखी चॉकलेटसाठी हट्ट करत होती, आम्हाला चॉकलेट पाहिजे म्हणून. तर तिथे एक टी व्ही होता आमच्या ऑफिसमध्ये, त्याच्यावरती एका चॉकलेटची ॲडव्हर्टाईजमेंट दिसत होती. मी त्या मुलीला म्हटलं, जा ते घे ना, तिकडेच आहे, आईला का उगाच त्रास देतेस, ते तिकडनं घे. पण ती मुलगी तिला काही जागेवरनं हल्ली नाही. म्हटलं का घेत नाही? ते नाहीच आहे. अरे दिसतंय ना, ते नाही आहे. ते तिथे फक्त इलेक्ट्रिसिटी आहे म्हणे. ती आता लहान मुलगी काय सांगणार, तिथे फक्त इलेक्ट्रिसिटी आहे. आता ते तिला ज्ञान आहे की ते चॉकलेट नाही, खरोखरीचं ज्ञान आहे. तर त्याच्यामुळे ती काही आता त्या दिशेने जात नाही, ज्ञान आहे म्हणून. आणि आपल्याला हे संसार खरा नाही, अनित्य आहे, हे पुस्तकात वाचून थोडीशी त्याची बौद्धिक जाणीव झालेली आहे, पण ते काही खरोखर ज्ञान नाही झालं. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे तरी धावत सुटतो. जेव्हा कळतं ना की हे अनित्य आहे, तर त्याच्यावरती आपण कधीच आसक्त होऊ शकत नाही बघा, शक्यच नाही. जसं तुम्ही विमानात बसला, तुम्हाला एक सीट नंबर दिला किंवा काही, तुम्ही त्या सीटवरती बसला, तुम्ही म्हणता ही माझी सीट आहे. पण ती काही तुम्हाला माहीत असतं की तुमची म्हणजे 2 तासापुरती किंवा काय तुमची आहे. आणि म्हणून उठताना काही तुम्हाला मनाला मोठं दुःख होतं का? माझ्या या प्रिय सीटला मला आता सोडून द्यावं लागत आहे, असा काही भाव येतो का? कोणाच्या डोळ्यातनं अश्रू गळताना मी नाही बघितलं. उलट ते थांबायच्या अगोदरच उठायला लोक सुरुवात करतात. तर का बरं? आणि संसारात म्हटलं माझं हे, मग माझं ते, मग माझ्या घराचं काय होईल, आणि माझ्या या पुस्तकांचं काय होईल. किती गोष्टी आपण जमवून ठेवलेल्या असतात माझ्या करत. आणि जेव्हा आता प्राण आता काही राहणार नाही आहे माहिती होऊ लागतं, मग माझ्यानंतर काय होईल. आता कशाला चिंता करता त्याची, माझ्यानंतर काय होईल, जे व्हायचं ते हो, तुम्हाला काय करायचं आहे. नाही, पण इतकी आसक्ती असते की ते सुटत नाही. पण जर खरंच आपल्याला ठाऊक असतं की हे अनित्य आहे, तर मग आपल्याला कधीच अशी चिंताच मुळात आली नसती. चला झालं, छान संपलं, प्रवास संपला, आनंद झाला असता. तर असो मित्र हो, बराच उशीर झालेला आहे. किती आणखीन प्रश्न आहेत बरेचसे. बरं, थोडक्यात आपण वाचू, काही ह्याच्याशी संबंधितच नाही आहेत.
You gave the analogy of us holding the hot pan and unable to leave it. What do you mean by leaving the hot pan? How do we do it? You should feel that the reason that your pain, are you liking the pain? No. And then the cause of the pain, that pain is you are holding that hot pan. Drop it. So that will remove the pain. This is so simple, so logical. How to give it up? And do not ask that. If you know that is the cause of pain, you will immediately give it up. So, just knowing that that's the cause. So, this is how holding on to this unreal world is the cause. आत्मा व परमात्मा एकच आहे हा अनुभव ज्ञान सदैव स्मरणात ध्यानात कसा ठेवावा. तसेच तो परमात्मा सर्वव्यापी असून सभोवताली सजीव निर्जीव सगळ्यामध्ये त्याचा अनुभव कसा घ्यावा. जे सत्य आहे ते त्याचा अनुभव येईलच आपल्याला. कसा हा प्रश्नच मुळी चुकीचा आहे. कसा अनुभव घ्यायचा. या जगाचा अनुभव आपण कसा घेतो हो. ते सत्य आहे असा अनुभव कसा घेतो. सारखं आपल्याला ते जग ठणकावून सांगत असतं की हे खोटं आहे, तरी आपण कसं धरायला जातो त्याला. त्याच्यापेक्षा हे सोपं आहे की नाही. की जे सत्य आहे त्याला धरा. त्याला धरा हे सोपं आहे. कसं धरायचं हा प्रश्न गौण आहे. जगाला जसं धरता ते खोटं असलं तरी धरता, तर तसंच जे खरं आहे त्याला धरा. ह्याच्यात आता जसं जगाला धरलं तसंच परमेश्वराला धरा. आणि सोपं आहे ते, अधिक सोपं आहे. कारण ते खरोखर आपल्याला आनंददायी आणि सुखदायी आहे, दुःखदायी नाही. तर मला पहिल्यांदाच इथे यायचा योग आला. खूप छान अनुभव आला. वा, जे 40 वर्षात जो अनुभव आला नाही तो आज आला. तर ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे हा काही प्रश्न नाही आहे, हे एक विधान आहे. की काही ह्याच्यामध्ये काय कुणाला ऑब्जेक्शन असायचं कारण नाही ना. चांगला अनुभव आला, छान. आणखीन एक प्रश्न आहे, काय काय रेकी अमुक तमुक त्याच्याबद्दल की त्याच्याबद्दल आपले काय मत आहे. माझा काही त्याचा मी विचार केलेला नाही. क्षमा करावी, मी त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही. बस हा शेवटचा प्रश्न आहे वाटते. तरुणांनी लोखंडी स्नायू व पोलादी मज्जासंस्था याच्यासाठी काय केले पाहिजे. तर आणखी काही करायची गरज नाही हो. जे चांगली प्रकृती तयार करावी त्याच्यासाठी काय केले पाहिजे. चांगला आहार घ्या आणि चांगला व्यायाम करा. म्हणजे ते तयार होईल. आणखी त्याच्यात काही मॅजिक जादूचं काही नाही आहे की ही जादूची कांडी फिरवा की मग होऊन जाईल, असं काही नाही. आणि असलं तरी मला ठाऊक नाही. अरे हा फार दीर्घ प्रश्न आहे. ते काही पण त्याच्यात ते विधान आहे एक मोठं. इज इट पॉसिबल की वी शॅल हॅव one may lose consciousness while singing of God. One may meditate the whole life sitting in one place. One may perform lakhs of japam for years. One can go on pilgrimages one after another. None of these really matter. Feeling the constant presence of the Lord in our heart is what really matters. There will be no space left for anything else or any other persons or even any other thought in such a heart. We ought to offer all our love and adoration to God. We shall have to surrender ourselves completely at His feet. This is the gist of Sri Ramakrishna's teaching. Question is it possible and how should we practice? First of all, it is possible. And how to do it? Just do it. त्याच्यात
काय की हाऊ म्हणून काही वेगळं नाही आहे तिथे. जे तुम्हाला समजतं, एकाने असाच प्रश्न विचारला, त्याच्याशी संबंधित आहे म्हणून सांगतो की माझं वागणं वाईट आहे तर ते कसं सुधारायचं. तर म्हटलं की तुझं वागणं वाईट आहे हे तुला कळतं, कशाच्या तरी तुलनेने कळतं ना. म्हणजे चांगलं आहे त्याच्या तुलनेत तुला दिसतं की हे वाईट आहे. म्हणजे काय की तुला काय चांगलं आहे हेही माहीत आहे. तर ते तसं आचरण करत जा. तर श्रीरामकृष्णाने सांगितलं ते अतिशय व्यावहारिक आहे की आपल्या बोधाला बदलून घ्यायचं आहे. इथे आपल्याला नामरूपं दिसतात, तिथे त्याच्यातलं वास्तविक सत्य बघायचं आहे. जिथे आपल्याला वेगवेगळेपणा दिसतो, तिथे सर्वांमध्ये व्यापून असलेलं परमात्मतत्व ते आहे, ते बघायचं आहे इतकंच. ते आपण बघत असतो. काय तुम्ही दुकानातनं काय की एक समजा तांदळाची पिशवी घेऊन आलात. आता बाहेरनं काय ते दिसतं, पिशवी दिसते. पण तुम्ही काय समजता का मी पिशवी विकत आणली म्हणून? तुम्हाला काय जाणीव असते की मी ते तांदूळ विकत आणले. पिशवी बाजूला सारता, हो की नाही? तर तसंच नामरूप बाजूला सारा की त्याच्या आतमध्ये परमात्माच आहे. ही मनाला ही सवय लावली पाहिजे की आतमध्ये काय आहे ते बघण्याची, सत्य काय आहे हे बघण्याची. जेव्हा तुम्ही बघू शकाल त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर काही नाही, याची सवय करा एवढंच. तीर्थयात्रेला वगैरे जावं का, जर त्याचा ह्याच्यासाठी फायदा होत असेल तर जरूर जा. जर ग्रंथ वाचावेत का, जर ते वाचून ह्या दिशेने प्रगती आपली करायला उपयोग होत असेल तर जरूर वाचा. तर असा हा भाग आहे मित्र हो. तर म्हणून काय की आपण ह्याची बरीच चर्चा केली आज, आणि आता खूप वेळ झालेला आहे मित्र हो. आपल्याला वेगवेगळी कामं अजून शिल्लक आहेत. आणि पुन्हा माझे तुम्हा सर्वांना विशेष धन्यवाद आणि प्रार्थनास की आपल्या सगळ्यांच्या हृदयात हे एकमेवाद्वितीय आत्मतत्व प्रगट हो.